आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अयोध्या येथील राम मंदिर घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये काँग्रेसने आंदोलन केलं। चिमुकले राम मंदिरासमोर आंदोलकांनी घोटाळा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। पंढरपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वारकऱ्यांना आवाहन केलं, स्वयंसेवक बनून आषाढी यात्रेत सहभागी व्हा, असं सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले। अहिल्यानगरमध्ये श्री संत निळोबाराय महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले। ही राज्यातील 9वी मानाची दिंडी आहे। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान झालं। नांदेडच्या हिमायतनगरातील नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांना आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट आहे, पोलिसांकडून तपास सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडत नसल्यानं नदी तलाव कोरडेठाक पडले, विहिरींनी तळ गाठलाय। जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या। अकोल्यात सोयाबीन बियाणांच्या उगवणीच्या प्रश्नावर राजकारण चांगलंच तापले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल बिटकरी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे यांच्या कार्यालयात कोंडल्याचा प्रकार घडला। बीडमध्ये कर्जमाफीतील अटी शिथिल करण्याच्या निर्णयाचं शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। तसंच बीड जिल्ह्यातील पीक विम्यासाठी शेतकरी हक्क मोर्चा लढत राहील। यावेळी पीक विम्यासाठी उमरी फाटा येथील शेतकरी आंदोलन करणार आहेत। संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रॅक्टरची धडक बसल्यानं दुचाकीचं घराचं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। यवतमाळमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याआधीच ग्राहकाला 5 महिन्यांचं वीज बिल आल्याचा प्रकार समोर आलाय। यावरून महावितरणच्या कार्यपद्धतीवर आणि स्मार्ट मीटर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। चिंचवडमध्ये श्रीरंग कला दर्पणच्या कलाकारांनी भव्य रांगोळी साकारली। यात त्यांनी पंढरीची वारी रेखाटण्याचा प्रयत्न केला। सातारा जिल्हा परिषदेत रयत राज संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। दोषी डॉक्टरांवर सोमवारपर्यंत कारवाईचं लेखी आश्वासन प्रशासनानं दिलंय। नांदेडमध्ये काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केलं। श्रीराम मंदिर ट्रस्टच्या चौकशीची मागणी आंदोलकांनी केली। हिंगोलीत बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले। खरीपाची पेरणी करूनही अनेक शेतांमध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही। तक्रार केल्यानंतर कृषी विभागानं नमुने तपासणी सुरू केली। तुकोबांच्या पालखीच्या देहू पंढरपूर देहू या प्रवासात पादुकांची सगळी जबाबदारी बीडच्या माजलगाव तालुक्यातील सोळंके कुटुंबियांकडे असते। यंदाही हा मान स्वीकारत सोळंके कुटुंबियांनी उत्साहात वारीत सहभाग घेतला। पुण्यातील मोशी इथल्या कचरा इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जळगावचे उपमहापौर मनोज चौधरींकडून पाहणी करण्यात आली। जळगावातील कचरा डेपोमुळे कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोलनाका जप्त केलाय। जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्यानं कारवाई करण्यात आली। अहिल्यानगरमध्ये ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्यास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। शिवाय न्यायालयानं वेशीचं जतन आणि सुशोभीकरण करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले। कुडाळ तालुक्यातील पाचा इथं पानवलकरांच्या विहिरीत बिबट्या अडकून पडला। वन विभागाकडून विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील छत्रपती कॅम्पस देवरीतील विद्यार्थ्यांनी नशामुक्ती आणि तंबाखू विरोधी जनजागृती रॅली काढली। व्यसनमुक्त समाजाचा संदेश विद्यार्थ्यांकडून देण्यात आला। डॉक्टर नीलम गोरे यांनी विधिमंडळात पंढरपूर कॉरिडॉरसाठी समिती स्थापना केली जावी अशी लक्षवेधी सूचना मांडली। यानंतरही सरकारनं दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला। पोलीस पाटील संकेत कोतवाल मृत्यू प्रकरणात रोहा नागोठणे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संकेतचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आलाय। स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटानं सातारा शहरात आंदोलन केलं। राज्य सरकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या व्यवस्थेचं टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे। बीडमध्ये विलासगुले हत्या प्रकरणात आरोपींवर कारवाईसाठी गुन्हे कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाला आपल्या मागणीचं निवेदन दिलं।